हिंदी भाषा धोरणाचा वाद नेमका काय? भाषेच्या वादावरून होणाऱ्या बहुतांश मारहाणीच्या घटना का होत आहेत, यावर भाष्य न करता राज्यपालांनी थेट मराठी हिंदी वादावर भाष्य केलं. मला जर तुम्ही मारहाण करून मराठी शिकवाल तर मी लगेच भाषा शिकू शकतो का, हे राज्यपाल राधाकृष्णन यांचं विधान आता वादात आलंय. आमदार मंत्रालयाच्या कॅन्टीनपासून ते त्यांचे समर्थक विधिमंडळाच्या लॉबीत येऊन मारहाण करू लागले आहेत. सत्ताधारी आमदारांच्या वर्तनावर महाराष्ट्राचे राज्यपाल चिंता वर्तवण्याची अपेक्षा असताना त्यांनी मात्र मराठी हिंदी वादावर अप्रत्यक्षपणे मराठी आंदोलनाचा सल्ला दिलाय. मारून कोणी मराठी शिकू शकतं का? जर असा शाब्दिक द्वेष सुरू राहिला तर राज्यात गुंतवणूक येणार आहे का? अशाचमुळे महाराष्ट्राचंच अधिक नुकसान होईल, असं राज्यपाल राधाकृष्णन यांनी म्हटलंय. That if you don't speak Marathi, then you will be beaten up. This has happened in Tamil Nadu also. If you come and beat me, can I speak in Marathi immediately? Is it possible? If we spread this type of hatred, then which investor will come? In the long run, we are doing harm to the Maharashtra. That we have to take it to our people. We should not do something for a petty political gain on some day. राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही. हिंदीला कोणाचा विरोध नाहीये, हिंदी भाषिकांना कोणाचा विरोध नाहीये, पण पहिलीपासून सक्ती याला विरोध. आणि काल मला वाटतं केंद्र सरकारने पण आमचीच भूमिका मांडली आहे. मग राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या मोठ्या त्या गोष्टी आहेत. एका मंत्र्यांचे डान्स बार आहेत, दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत, तिसरे मंत्री चड्डी बनियन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहते कसे बनियन घालून बसले आहेत. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाहीये त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नाही. मुळात हा सारा वाद महाराष्ट्र सरकारनं 1ली ते 4थी इयत्तेत हिंदी भाषा शिकवण्यावरून सुरू झाला. या निर्णयाला राजकीय पक्षांसह मराठी प्रेमींनी तीव्र विरोध केला. हिंदी विषय 5वी पासून शिकवला जात असताना त्याची लहान मुलांवर 1ली पासून सक्ती नको अशी भूमिका मांडण्यात आली. विरोधानंतर महाराष्ट्र सरकारनं प्राथमिक शाळेत हिंदी शिकवण्याचा GR मागे घेतला. मात्र त्याचबरोबर फडणवीसांनी नवी समिती स्थापन करून आमच्या धोरणावर आम्ही ठाम असल्याचंही सांगितलं. दुसरीकडे 1ली ते 4थी पर्यंत तिसरी भाषा शिकवा असं खुद्द केंद्र सरकारच्या धोरणात कुठेही नाही. मात्र तरीही सरकार 1ली पासून हिंदी का आणू पाहतंय यावरून वाद रंगतोय. माझा राज्यपालांना प्रश्न आहे, उद्या अमराठी माणसांनी गुंतवणूक केली आणि त्याचा फायदा मराठी माणसाला नाही झाला तर ती गुंतवणूक काय चाटायची आहे? कोणी मराठी बोललं नाही म्हणून त्याला नाही मारलेलं आहे, त्यांनी मराठी भाषेचा अपमान केलाय म्हणून त्याला मारलेलं आहे. मुळात स्वाभिमान आणि या गोष्टी यातला फरक राज्यपालांनी समजून घ्यावा असं मी त्यांना आदरपूर्वक सांगतो. या साऱ्या वादात मराठी GR रद्द झाले तेव्हा बोरीवलीत जल्लोष झाला. मात्र तक्रारीनुसार हा जल्लोष नेमका कशासाठी अशी विचारणा मीरा भाईंदरमधल्या एका राजस्थानी व्यापाऱ्यानं केली. सारं काही सांगितल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यानं यहाँ तो हिंदी चलती असं म्हणून उत्तर दिल्यानं पुढे वाद चिघळला आणि नंतर त्याच्या कानशिलात लगावण्यात आल्या. मुळात मराठी नाही आली तर मारहाणीचा विषयच आंदोलनाच्या केंद्रस्थानी नाही तर महाराष्ट्रात राहत असाल तर किमान मराठीचा सन्मान करण्याचा आहे. या उलट काही मुजोर व्यापाऱ्यांनी मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल अपशब्द वापरले. त्यावर काहीही न बोलता आपल्या राज्यपालांनी थेट तुम्ही मारहाण करून मराठी कसं काय शिकवणार म्हणून विधान करून टाकलं. मारामारी करून कुठला प्रश्न सॉल्व्ह होत नाही, या बाबतीत मी सुद्धा सहमत आहे. आज परंतु महाराष्ट्रात आपण राहतो तर मराठी भाषेच्या विरोधात तरी कुठल्याही परप्रांतीयांचा उद्गार नाही पाहिजे. मुंबईमध्ये येणार पैसे कमवणार पण मुंबईच्या भाषेचा द्वेष करणार हे कितपत योग्य आहे? वादग्रस्त ठरलेल्या राज्यपाल कोश्यारींनंतर राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. कोश्यारींनी त्यांच्या अनेक वादग्रस्त विधानांपैकी अनेक विधानं महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल केली होती. नवे राज्यपाल कोश्यारींप्रमाणे वादग्रस्त विधानं करत नसले तरी त्यांनी मूळ मराठी भाषेच्या आंदोलनाचा विषय समजून घेणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल हे प्रथम पद असतो
आणि महाराष्ट्राचे मराठीचा सन्मान त्यांनी करायलाच पाहिजे. आणि मी बघितलेलं आहे की सगळेच ज्यांना मराठी येत नाही ते पण महाराष्ट्रात येऊन मराठी शिकतात. थोडंसं वेळ लागते कारण त्यांना समजा मराठीचा त्यांना तेवढं सराव नसेल, परंतु नक्कीच ते महाराष्ट्रात आल्यानंतर उत्तम मराठी शिकून जातात. नाही, राज्यपाल महोदयांनी जे मराठी भाषेबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्यांनी कधीही मराठी भाषेचा अनादर केलेला नाही. उलट राज्यपाल महोदय ज्या ज्या वेळी कार्यक्रमाला जातात त्यावेळी भाषण देखील मराठीतनं सुरू करतात, मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. मला जे आमचे अमराठी बंधू आणि भगिनी आहेत त्यांना एवढंच सांगायचं की ज्या पद्धतीनं राज्यपाल महोदयांनी प्रयत्न केलेला आहे मराठी शिकायचा, तसं प्रत्येकानं मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करावा. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.